नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्हुडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। हे 60 प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती व महाराष्ट्रामधील सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे अतिसंभाव्य प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील आणि तुम्हाला 60 पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कमेंट करून सांगायचं आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। बघा, यवतमाळ हा जिल्हा बघा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 288 या ठिकाणी विधानसभा मतदारसंघ आहेत। प्रश्न क्रमांक 3 बघा, गाविलगड टेकड्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? गाविलगड टेकड्या महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। गाविलगड टेकड्या बघा महाराष्ट्रामध्ये अमरावती या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत। प्रश्न क्रमांक 4 बघा, राधानगरी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? राधानगरी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। राधानगरी या धरणाच्या जलाशयाचं नाव बघा लक्ष्मीसागर जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। पुणे या ठिकाणी बघा कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, सर्वात कमी वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले, सर्वात कमी वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये बघा सर्वात कमी वनक्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले, सर्वात जास्त चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त चुनखडीचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। यवतमाळ बघा या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त चुनखडीचे साठे आहेत। प्रश्न क्रमांक 8 बघा, चांदोली हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चांदोली बघा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। चांदोली बघा हे राष्ट्रीय उद्यान सांगली या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक लांबीचा महामार्ग खालीलपैकी कोणता? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले, सर्वाधिक लांबीचा महामार्ग खालीलपैकी कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील। NH6 बघा हा महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक लांबीचा या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं ब्रीदवाक्य खालीलपैकी काय आहे? महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं ब्रीदवाक्य खालीलपैकी काय आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांचं बघा ब्रीदवाक्य प्रवाशांच्या सेवेसाठी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे बघा असेच बघा 10,000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत। बघा, पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, वनरक्षक भरती असेल, बघा
महाराष्ट्रामधील बघा सर्वच प्रकारच्या बघा स्पर्धा या ठिकाणी बघा लागणारे अतिसंभाव्य प्रश्न त्या PDF मध्ये आहेत. जर कोणाला खरंच PDF घ्यायचं असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच सर्व IMP PDF हे पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक अन्न दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा केला जातो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. बघा जागतिक अन्न दिवस बघा 16 ऑक्टोबर या दिवशी बघा जागतिक अन्न दिवस साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इट्स ऑलवेज पॉसिबल या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बघा इट्स ऑलवेज पॉसिबल या नावाचं बघा पुस्तक किरण बेदी यांचे या ठिकाणी पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून करण्यात आली? बघा ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. सन 1965 बघा या वर्षापासून ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा, भारतीय भूसेना दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? भारतीय भूसेना दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील 15 जानेवारी बघा या दिवशी भारतीय भूसेना दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारली सर्वात कमी लांबीची नदी यापैकी कोणती एक नदी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील नर्मदा नदी बघा महाराष्ट्राच्या बघा उत्तर सीमेवर बघा 54 किलोमीटर वाहते. नर्मदा नदी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी यापैकी सर्वात कमी लांबीची नदी आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले जायकवाडी या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा जायकवाडी या प्रकल्पाच्या बघा जलाशयाचं नाव बघा नाथसागर जलाशय. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 7 बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले तारापूर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या एका प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते? बघा तारापूर बघा या ठिकाणी अणुऊर्जा या प्रकारची बघा विद्युत निर्मिती ही केली जाते. प्रश्न क्रमांक 8 बघा, रेहकुरी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रेहकुरी बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा रेहकुरी बघा हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं बघा अभयारण्य अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, अरबी समुद्राच्या बघा किनारपट्टीच्या सखलच्या भागाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. अरबी समुद्राच्या बघा किनारपट्टीच्या सखलच्या भागाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा त्यांना या ठिकाणी खलाट या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 10 बघा, इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारचं शास्त्र? बघा इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारचं शास्त्र होय? बघा इकॉलॉजी म्हणजेच बघा परिस्थितिकी शास्त्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आनंद या शब्दाचा समानार्थी बघा नसलेला शब्द यापैकी आपल्याला ओळखायचा आहे. बघा हर्ष, प्रमोद बघा मोद बघा हे 3 शब्द बघा आनंद या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. म्हणजेच गेहे या ठिकाणी बघा आनंद या शब्दाचा समानार्थी नसलेला तो शब्द राहील. गेहे म्हणजे घर आले. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शब्दसमूहाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी काय विचारले? नवीन मतांचा पुरस्कार करणारा बघा नवीन मतांचा पुरस्कार करणारा शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा नवीन मतांचा पुरस्कार करणारा नवमतवादी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणते पठार बघा कोणते पठार आहेत जे पठार टेबललँड या नावाने ओळखले जाते? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. महाराष्ट्रामधलं असं कोणतं एक पठार आहे जे पठार टेबललँड या नावाने ते ओळखले जाते? बघा टेबललँड या बघा नावाने ओळखले जाणारे पठार म्हणजे पाचगणी पठार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा तुर्भे या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? बघा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केलेलं आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद मुक्तीसंग्राम यांचे ते नेतृत्व हे केलेलं आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोकमान्य टिळक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते बघा लोकमान्य टिळक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर या ठिकाणी बघा जहालमतवादी या प्रकारचे ते नेते होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सुप्रसिद्ध दासबोध बघा दासबोध या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत। बघा मनाचे श्लोक दासबोध बघा हे ग्रंथ संत रामदास महाराज तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 18 बघा हिरव्या वनस्पती बघा खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात। बघा प्रश्न खूप या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। हिरव्या वनस्पती बघा आपले अन्न कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न हे साठवण करतात। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील हिरव्या वनस्पती बघा जे आपले काही अन्न असते ते स्टारच्या स्वरूपामध्ये आपले अन्न हे साठवण करत असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्यकुलामध्ये सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे। बघा सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह म्हणजेच बघा शनी बघा या ग्रहाला सर्वाधिक या ठिकाणी उपग्रह आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक बघा हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे। बघा हॉर्स पॉवर बघा या ठिकाणी शक्तीचं एकक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला बा रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता। बघा वॉरन हेस्टिंग बघा रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बघा या ठिकाणी भारताचा या ठिकाणी तो पहिला गव्हर्नर जनरल हा बनला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा तैनाती फौजेचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते। तैनाती फौजेचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते। बघा परीक्षेमध्ये बघा विचारला जाणारा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, विचारला गेलेला प्रश्न आहे। तैनाती फौजेचे जनक बघा असे लॉर्ड वेलस्ली यांना तैनाती फौजेचे जनक या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा संवाद कौमुदी मिरत अल अखबार ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केलेली वर्तमानपत्रे आहेत। बघा संवाद कौमुदी मिरत अल अखबार बघा या नावाची वर्तमानपत्रे राजा राममोहन राय यांनी बघा ती सुरू केलेली वर्तमानपत्र आहेत। प्रश्न क्रमांक 24 बघा रौलक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे। रौलक्ट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे। बघा रौलक्ट बघा हा कायदा सन 1919 या वर्षीचा तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ताश्कंत करार सन 1966 मध्ये खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये झाला होता। बघा ताश्कंत करार बघा सन 1966 मध्ये बघा तर या ठिकाणी भारत आणि पाकिस्तान बघा या 2 देशामध्ये सन 1966 या वर्षी ताश्कंत करार हा झाला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्यार्थी या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे। बघा विद्यार्थी बघा या नावाचं मासिक साने गुरुजी यांनी बघा विद्यार्थी या नावाचं मासिक त्यांनी बघा सुरू केलेलं मासिक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये बघा स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या एका कलमामध्ये सांगितलेला। भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत स्वातंत्र्याचा अधिकार या ठिकाणी सांगितलेला आहे। बघा स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं बघा कलम 19 ते 22 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस आहे। बघा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस म्हणजे बघा 21 जून हा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा तो दिवस आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पटना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे। पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील पटना बघा हे शहर गंगा नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या एका खंडामधली या ठिकाणी प्रमुख पर्वतरांग आहे। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता रॉकी ही पर्वतरांग कोणत्या खंडामधली पर्वतरांग आहे। तर उत्तर अमेरिका या खंडामधली या ठिकाणी ती एक प्रमुख या ठिकाणी पर्वतरांग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव खालीलपैकी काय बघा ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे। बघा कॅल्सिफेरॉल बघा हे ड जीवनसत्वाचं या ठिकाणी रासायनिक नाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय म्हणतात।
बघा वातावरणाच्या बघा सर्वात खालच्या थराला बघा या ठिकाणी तपांबर स्तर या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पानिपतचे दुसरे युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले? बघा पानिपतचे बघा दुसरे युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील 1556 बघा या ठिकाणी पानिपतचे दुसरे युद्ध हे झाले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा जागतिक लोकसंख्या दिन बघा 11 जुलै या दिवशी बघा या ठिकाणी जागतिक लोकसंख्या दिन असतो। प्रश्न क्रमांक 35 बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतामध्ये आयात आणि निर्यात या बँकेची स्थापना करण्यात आली? बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतामध्ये आयात निर्यात बँकेची स्थापना करण्यात आली होती? बघा सन 1982 या वर्षी बघा भारतामध्ये आयात निर्यात बँक म्हणजे एक्झिम या बँकेची स्थापना करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमारी बघा ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीची खेळाडू आहे? बघा रश्मी कुमारी बघा ही खेळाडू कॅरम या खेळासंबंधीची या ठिकाणी खेळाडू आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा घाना हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? घाना बघा हे एक पक्षी अभयारण्य आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील घाना बघा हे पक्षी अभयारण्य राजस्थान या राज्यामधलं प्रमुख एक पक्षी अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सह्याद्री पर्वतामधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे? बघा सह्याद्री बघा या पर्वतामधलं सर्वात उंच शिखर म्हणजेच बघा कळसुबाई सह्याद्रीमध्ये या ठिकाणी सर्वात उंच ते शिखर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विक्रम साराभाई अंतराळ केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा विक्रम साराभाई बघा अंतराळ केंद्र बघा हे तिरुअनंतपुरम बघा या ठिकाणी विक्रम साराभाई अंतराळ केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 40 बघा पोलाद या समिश्रामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश असतो? बघा पोलाद या समिश्रामध्ये कोणत्या घटकाचा समावेश असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 लोह आणि कार्बन या ठिकाणी या घटकाचा समावेश असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा उत्तर प्रदेश या राज्यामधला बघा पारंपरिक नृत्य प्रकार खालीलपैकी कोणता आहे? उत्तर प्रदेश या राज्यामधला पारंपरिक नृत्य प्रकार खालीलपैकी कोणता आहे? बघा कथक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? भगीरथी आणि अलकनंदा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा देवप्रयाग या ठिकाणी बघा भगीरथी आणि अलकनंदा या ठिकाणी दोन नद्यांचा संगम होतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक बघा अरुंधती रॉय या पुस्तकाच्या लेखिका आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी नटसम्राट बघा या नाटकाचे लेखक बघा विवा शिरवाडकर नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रमुख असतो? बघा राष्ट्रपती बघा या ठिकाणी नामधारी प्रमुख असतो। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय कृषी अनुसंधान संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा भारतीय कृषी अनुसंधान संस्था बघा या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महादेव डोंगर रांगामुळे भीमा नदीचे खोरे खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झाले? बघा महादेव डोंगर रांगामुळे भीमा नदीचे खोरे कोणत्या एका नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झालेले आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा कृष्णा नदी खोरे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा देवगड हा पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? देवगड बघा देवगड बघा हा या ठिकाणी सिंधुदुर्ग या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा चिखलदरा बघा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? चिखलदरा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा चिखलदरा बघा हे पर्वत शिखर अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे?
बघा सन 1857 यावर्षी बघा मुंबई विद्यापीठाची स्थापनाही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहेत? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे बघा असेच बघा सर्व विषयाचे बघा असलेले अतिसंभाव्य 10,000 प्रश्नाचं PDF आहे. त्यामध्ये आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत. सोबत तुम्हाला एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF आहे. मराठी व्याकरण तुम्हाला सर्व काही IMP PDF मिळून जातील फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच सर्व PDF हे पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.